राज्यभर गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे। संतोष देशमुखांचे अनैतिक संबंध होते असं भासवण्यासाठी एका महिलेचा वापर झाल्याचा आरोप मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केला होता। त्या महिलेची हत्या झाल्याचा संशय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केलाय। धाराशिवमध्ये कळंबमधल्या द्वारका नगरीमध्ये एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झालाय। संतोष देशमुख प्रकरणी या महिलेची चौकशी झाल्याचं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे। विशेष म्हणजे या महिलेच्या मृत्यूची बातमी कळंब पोलिसांना आधी बीड पोलिसांना मिळाली आणि यावर बोट ठेवत अंजली दमानियांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केले। मृतदेहाचा घटनास्थळीच पोस्टमार्टम करून तातडीने अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा दावा अंजली दमानियांनी केलेला आहे। तर ही मनीषा नावाची जी महिला होती ती 5 वेगवेगळी नावं वापरायची आणि तिचं कामच मुळात हे होतं की अनेक अशा पुरुषांना या गुन्ह्यात अडकवून का तर जेलमध्ये का तर त्यांच्याकडनं पैसे काढणं लुटणं वगैरे असे अनेक प्रकार होते। आज सकाळी मी जेव्हा SP धाराशिव संजय जाधव यांच्याशी बोलले तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की हो एक महिला अशी सापडली, आत उग्र वास येत होता, ती बाहेरनं कुलूप होतं आणि त्या बाईचे अनेक व्हिडिओ आणि ऑडिओ देखील मिळाले असं त्यांनी माहिती दिल्यावर मग ती कन्फर्म झाल्यानंतर मी बोलले किंवा ट्विट केलं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।